तर जोरदार टाळणी स्वागत करूया अमरावतीवरून येत असलेले देसी बॉडी बिल्डर रोशन भजनकर यांचं. Everybody is a gangster till you see the monster. तुम्हाला सांगतो रोशन, हे सगळं पाहून ना मेहनत आणि नशीब याचं कोलॅबरेशन काय असतं ते आता मला दिसतंय इथे. लपत कामाला गेलो 2 दिवस माहीत नव्हतं बाबाले का मी हमाली काम करू राहिलो म्हणून. पण तिसऱ्या दिवशी जसं माहीत पडलं होतं तो मायबाबांनी सगळ्यात पहिले झोडपलं मला धरून. तुले हमाली काम करून सांगितलं म्हणे करायला. घरी आलो आणि मी असं हातपाय वगैरे धुतले आणि बस असं बॅग मधलं सामान वगैरे काढून राहिलो होतो. तेवढ्या याच्यात माझी पोरगी म्हणजे बाबा तुम्हाला टीव्हीवर जावं लागते म्हणे. म्हटलं टीव्हीवर जावं लागते. म्हटलं पाहू दे. नाही म्हणे मला टीव्हीवर पाहायचं आहे म्हणे तुम्हाला. मी एकदम म्हणजे विचार एवढं डोक्यात नव्हती घेतली गोष्ट. पण ते माझ्या पोरीनं 2-3 दिवस मला तेच गोष्ट सांगितलं. ठीक आहे म्हटलं एक दिवस टीव्हीवर जाईनच म्हटलं. मला 1 हप्ता लागला होता गेम समजायला. काय झालं होतं माहिती, एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी लोक सांगून म्हणजे राहणं तेच मोठं टप होतं सध्या. कारण की एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी राहणं, बोलणं, त्याचं भांडणं हे लय मोठी गोष्ट होती. मला तर शो माहित नव्हता. पण आता 16 वर्ष झाले, फक्त 3.5 भाव आहे. आणि मी म्हटलं एवढ्या वर्षात आपली मंगनी किती दूर चालली गेली. 5 रुपये व्हायला पाहिजे होता आपल्याला भाव, पण आम्हाला 5 रुपये भाव नाही भेटला. पैसा काय आज उद्या कमवूनच घेऊ, पण इज्जत हे सगळ्यात मोठी धन आहे.